तर मुंबईच्या महापौरांनी हा दावा केलाय आणि या दाव्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला। कुणाला औषधामुळे गुण येतो तर कुणाला आशीर्वादामुळे असं राऊत म्हणतात। हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न आहे। एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या अवयवाला गुण असतो। बघत पुढची बातमी। ठाण्यामधील नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी कामकाज सुरू करून 2 महिने झाले तरी ठाणे महानगरपालिकेमधील विषय समित्यांचं कामकाज हे अद्यापही सुरू झालेलं नाहीये। शिवसेना आणि भाजप महायुतीला महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत असूनही स्थायी समिती, परिवहन समिती तसंच विविध विषय समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या अजून झालेल्या नाहीयेत। महाराष्ट्रामधील सर्वच महानगरपालिकांमधील समित्या गठीत झाल्यात, मात्र ठाण्यामध्ये घोडं नेमकं कुठे अडलंय असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय। या पार्श्वभूमीवरती भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मित्रपक्ष शिवसेनेला जाबही विचारलाय। नेमकं काय चाललंय हे समजत नसल्याचं त्यांनी म्हटलं। लवकरात लवकर समित्या स्थापन कराव्यात, जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रिया केळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। 2-2.5 महिने व्हायला आले तरी देखील समित्या न होणं हे योग्य नाही होत। लोकशाहीला देखील ते मारक आहे, कारण त्या समितीवर ते पक्षाचे सदस्य जे आहेत ते बसले पाहिजेत, कामकाज चाललं पाहिजे। आणि ठाणे महापालिका तर ही फार मोठी महापालिका आहे, त्याच्यामुळे स्टँडिंग असेल, परिवहन असेल, तुमची स्वीकृत सदस्यांचं असेल, प्रभाग समित्या आहेत, ह्याच्यामध्ये दिरंगाई होता कामा नये आणि त्या लवकरात लवकर होणं हे जनतेच्या हिताचं आहे शेवटी। दरम्यान यावरती ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। ऍक्च्युली खरं तर याच्यावर आता सगळ्या समित्यांवर चर्चा होते, कोणाकोणाला कशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे। तर ते सगळं झाल्यानंतर माननीय आपले उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर या सर्व समित्या आपण बसवण्यात लवकरच येतील। बातमी नागपूरमधली चार्जिंग स्टेशनच्या अभावी आधीच नागपूर महानगरपालिकेच्या 109 बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत, त्यातच आता आणखी धक्कादायक माहिती समोर येते आहे। डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या अभावी प्रधानमंत्री ई बस योजनेच्या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेला मिळालेल्या 25 ई बसेस या दिल्लीमधल्या कंपनीच्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत, तर मुख्यमंत्री विशेष निधी